अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा बाळगणारे आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 8 जिवंत कारतूस अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलेत। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक नेवासा परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की भारत कापसे राहणार कांगोणी तालुका नेवासा याने गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणले असल्याची माहिती मिळाली। पथकाने व्यावसायिक कौशल्याआधारे त्या इसमाचा शोध घेतला असता तो कांगोणी गावात असल्याची माहिती मिळाली। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन भारत कापसे याला कांगोणी येथील मराठी शाळेजवळून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत सखोल व बारकाईने विचारणा केली असता त्याने 2 गावठी पिस्तूल कारतुसे विक्रीसाठी आणून त्याच्या राहत्या घरात ठेवल्याचं सांगितलं। ताब्यातील इसमाच्या घरातून 60,000 रुपये किमतीचे 2 गावठी पिस्तूल आणि 4,000 रुपये किमतीचे 8 जिवंत कारतूस असा एकूण 64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यातील इसम भारत कापसे याच्या विरुद्ध नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 नेवासा अहिल्यानगर।